पप्पा काय ग? पप्पा अहो मा खूप आजारी आहेत. सागरचा फोन होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. त्यामुळे खाली कोसळल्या आणि बेशुद्धच झाल्या. मा खूप आजारी आहेत. बेशुद्ध पडल्या? अगं आत्या मांना बरं नाहीये. त्यांना ऍडमिट केलंय. त्या बेशुद्ध आहेत. पण इतक्या वर्षात त्यांचं कधी आजार पण ऐकलं नाही. अचानक काय झालं? मेंटल टेन्शन दुसरं काय असणार? अरे पण ऑफिस मधले सगळे ताणतणाव, घरातल्या सगळ्या गोष्टी सगळं खंबीरपणाने बघत होत्या की त्या. हो पण आत्या सागर सांगत होता सध्या त्यांच्या घरातले टेन्शन्स वाढले. दिवाकर काका आणि मेघना काकूंमुळे सगळंच वातावरण विचित्र चाललंय. मी एक काम करतो, तुम्ही थांबा. मी जाऊन त्यांना बघून येतो. त्यांना माझी गरज आहे. मला वाटतं गोवर्धन तू जाऊ नयेस. का असं कसं म्हणतेस ताई? या क्षणी महासाहेबांना माझी नक्कीच गरज आहे. असं तुला वाटतंय, पण आता यावेळी त्यांची घरातली सगळी मंडळी असणारच की. आणि पप्पा माता अजून शुद्धीवरही आल्या नाहीयेत. म्हणजे तुम्ही आलाय हे त्यांना समजणारच नाही. हो ना, म्हणजे सगळेजण पुन्हा बोलायला तयार. चांगल्या चालत्या बोलत्या होत्या त्यावेळेला बघायला आला नाही. आता येऊन काय उपयोग? मी काय करावं तेच कळत नाही मला. मनस्थिती द्विधा झाली माझी. गेलो तरी प्रॉब्लेम, नाही गेलो तरी प्रॉब्लेम. अरे असं होतं कधी कधी. परिस्थितीला शरण जावं लागतं. अशा वेळी परिस्थिती बदलायची फक्त वाट पाहायची. तू म्हणतेस तेही खरंय. गेलो तो उगाच कोणाचे तरी गैरसमज व्हायचे. त्यांनी महासाहेबांना पुन्हा त्रास. तू काय करते? जा ना, जाऊन झोप ना आता वर. आम्ही आहोत नाही ते. तू जा. गोवर्धन शांत हो बरं. आता शांतपणाने झोप. उद्या सकाळी जा हॉस्पिटल. खरंच सांगतो, सुलोचना देवी जोपर्यंत शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत धोका टळलाय असं मी म्हणू शकत नाही. हे डॉक्टर, तुम्ही एक करा प्लीज. ट्रीटमेंटमध्ये कुठे काही कमी पडू देऊ नका प्लीज. अरे पद्मकर साहेब, हे सांगायची गरज आहे का? आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करतोच. पण एक गोष्ट सांगतो, कितीही प्रयत्न केले ना तरी शेवटी फिरून आपल्याला त्या ईश्वरावरच विश्वास ठेवायला. नाही, तुम्ही काळजी करू नका. आम्ही आमच्या बाजूने सर्व प्रयत्न करतोच. हाँ ज्योति बोल. राकेश, थँक गॉड. अरे तू आहेस कुठे? तू मला फोनही केला नाहीस. मी फोन करते तू उचलत नाहीस. काय चाललंय काय? ज्योति, इकडे आमच्या घरात काय चाललंय माहितीये का तुला? ते सगळं तुम्हाला नंतर सांग. आधी मला सांग, तू मला वेळेवर भेटतोयस ना मूवी टाइमला? हे बघ, मी आधी पोहोचले तर मी तिकीट काढते. ओके ज्योति, एक मिनिट. आपण आज फिल्मला नाही जाऊ शकत. का? ज्योति, इकडे माझी आजी सिरियस आहे. काय? हो, परवा रात्री ती अचानक चक्कर येऊन पडली. ती अजून शुद्धीवर आली नाही. अरे पण म्हणजे एकदम काय झालं अचानक? डॉक्टर काय म्हणतायत? डॉक्टर धड काहीच सांगत नाहीयेत. डॉक्टरने सांगितलं की आजीला खूप जपायला हवं, नाहीतर तिला हार्ट अटॅक येऊ शकतो. तिला जपायचं म्हणजे नेमकं काय करायचं तेच कळत नाही आम्हाला. बापरे, म्हणजे खूपच टेन्शन आलं असेल ना रे सगळ्यांना? हो ना, आजीच्या तब्येतीचं टेन्शन तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त घरात बरीच टेन्शन चालली. तिकडे ऑफिसमध्ये ममा, डॅड आणि सागरमध्ये टेन्शन चाललंय. घरात विनी आणि सागरमध्ये तणातणी चालली. बापरे. मला आजीच्या तब्येतीची खूप काळजी वाटते ज्योती. मला खरंच सुचत नाही हे काय करावं. मला तर आता तुझीच काळजी वाटते. नाही ज्योती, माझी काळजी करू नको. माझा काही प्रॉब्लेम नाही. फक्त आमच्या आजीला लवकर बरं वाटायला हवं.
ज्योती, आजीला जर का लवकर बरं वाटलं ना तर सगळं व्यवस्थित होईल बघ. मी काय करू? मी तिकडे येऊ? नाही, नको. आणि ज्योती प्लीज, तू पॅनिक होऊ नकोस. मला काही गरज वाटली ना तर मी स्वतः तुला फोन करेन. ओके? नक्की कर. जे काय होईल ते मला कळवत राहा. ओके. आणि हे बघ, तुला फोन करायला जमलं नाही तरी ठीक आहे, पण मी फोन केला तर अवॉइड करू नकोस. प्लीज रिप्लाय. हो. थँक्स ज्योती. अँड डोंट वरी. टेक केअर. बाय. त्यात बोलण्यासारखं काय आहे भडसावळे? तुम्हाला VRS घ्यायची आहे ना? जेव्हा मॅडम, हो मलाच काय, पण स्टाफ मधल्या दुसऱ्या कोणालाही VRS घेऊन नोकरी सोडून जाण्याची इच्छा नाहीये. हॅलो, तुमच्या इच्छांवर कंपनी चालत नाही. मॅडम, आपला काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. हे बघा, तुमचा अर्थ समजून घ्यायला मला वेळ नाही. असं म्हणू नका मॅडम. हो, इतक्या वर्षात हे असं प्रथमच घडतंय. इतकी वर्ष या कंपनीत काय चाललंय ते मला चांगलं माहितीये. नुसत्या कामचुकार माणसाचा भरणा करून ठेवलाय कंपनीत. मॅडम, माफ करा मॅडम, पण या कामचुकार माणसानेच कंपनीला आज या पदावर आणलंय. तुम्हाला असं वाटतं का की ही कंपनी तुमच्यामुळे चालते म्हणून? आपण कंपनीच्या मालक आहात मॅडम, पण आम्ही सुद्धा इतकी वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केली इथे. हो, मग त्याचा मोबदला मिळतो ना तुम्हाला? पगार घेता ना? मॅडम, भडसावळे, तुम्ही गेलात तरी चालेल. मॅडम, पण त्या नोटीसचं. भडसावळे, तुम्ही गेली 15 वर्ष इथे नोकरी करताय म्हणून तुम्हाला सांगते. गपचूप VRS घ्या आणि घरी निवांत बसा. काय ना भडसावळे, आता इथली प्रत्येक गोष्ट बदलणार आहे आणि त्यात तुम्ही कुठेच फिट बसत नाही. यात निघा म्हटलं मी. अण्णा, तुम्हाला जर सगळ्याच गोष्टी माहिती आहेत तर तुम्ही सांगून का नाही टाकत? अहो, पण का जाणून घ्यायच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी? मनाचा फार कोंडमारा होतो. वाटतं आयुष्यात अशीच दुःख पुढेही लिहिली असती तर संपून टाकावं हे सगळं. अहो, काय चुकून बोलून गेलात हो तुम्ही शालिनीताई. अहो, मानव ही निसर्गाची, ईश्वराची लाडकी कलाकृती आहे. पण अण्णा, तसं असेल तर माणसांनाही तो फुलांप्रमाणेच कायम फुललेलं का नाही ठेवत? नाही, चुकताय तुम्ही. माणसालाही फुलांप्रमाणेच कोमेजल्यानंतर रोज सकाळी नव्यानं उमलण्याचा अधिकार निसर्गानं बहाल केलेला आहे. फुलांना फुलवण्यासाठी रोज नवीन सूर्यप्रकाश येतो. आमच्या आयुष्यात मात्र कायम अंधारलेली रात्र. नाही, त्या तेजोनिधी तारिणी सूर्यालाही ग्रहणाचा शाप भोगावा लागतोच. शीतल शांत चंद्रालाही चेहऱ्यावरचे डाग लपवता येत नाही. तिथं आपण सगळे कोण? अवताई, या निसर्गासाठी एक सूक्ष्म जीव आणि माणसाची किंमत सारखीच असते. आपण माणसंच आपली आयुष्य मौल्यवान वगैरे ठरवत असतो आणि म्हणूनच आपला हा देह त्यागण्याचा विचार आपल्या मनात येतो. अहो, जिथं मुळात आपल्या शरीरावरच आपला अधिकार नाही तिथं तो त्यागण्याचा, हे शरीर त्यागण्याचा अधिकार आपोआप कसा काय घेऊ शकणार आपण शालिनीताई? पण अण्णा, जन्मापासून मिळालेलं हे शरीरही आपलं नाही. शालिनीताई, एखाद्या लग्न समारंभाला तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा शालू वापरता आणि तिथून परतल्यावर नीट घडी करून सांभाळून तिला परत करताना, तसंच आहे. हा आपला शरीररूपी कपडा आत्म्याला आपलं काहीतरी आवरण असावं म्हणून दिला गेलाय. काही वर्ष वापरून शक्य तितक्या चांगल्या अवस्थेत तो आपल्याला ईश्वराला परत करायला हवा आहे. अण्णा, म्हणजे आपला अधिकार कशावरच नाही आहे ना.
आपल्या आत्म्यावर आहे, कारण अनंत काळ टिकणार आहे तो आपला आत्मा. शालिनीताई, कटू प्रसंगांची रात्र गडद झाली की समजावं की सुखद सूर्योदयाची वेळ झालेली आहे. ब्रह्म या शब्दाचा अर्थ जर विस्तार असेल तर संन्यास या शब्दाचा अर्थ नाश नाही होऊ शकत. हे शरीर त्यागण्याचा विचार पुन्हा कधीही मनात आणायचा नाही. फक्त स्वतःला ओळखा. संसारात राहून वाईट गोष्टींपासून संन्यास घ्या. पहिला आरतू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिसरा अर्थार्थी जाणिजे, ज्ञानिया चौथा. गुड मॉर्निंग निकी. गुड मॉर्निंग. मम्मा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. राकेशचा माझा फोन झाला. त्याने असं सांगितलं की माना आयसीयूत ठेवलंय. का ग, काय झालं? माहित नाही, अचानक त्यांचा बीपी शूट झालं आणि त्या सिरियस आहेत. एका अर्थी चांगलीच बातमी दिलीस तू. आता दिवाकर साहेबांना रान मोकळं होईल. काय बोलताय काय तुम्ही? तुला एवढं रागवायला काय झालं? म्हणजे मा आयसीयूत आहेत आणि तुम्ही? हो, माझ्यामुळे काही आयसीयू मध्ये नाही आहेत त्या. आणि आता जर हे घडलेलंच आहे तर मग त्याचा फायदा उचलला. आयुष्यात फायद्या तोट्याच्या पलीकडे जाऊन काही विचार केलाय तुम्ही? अगदी स्पष्ट सांगायचं तर नाही. कारण हे जग फक्त जिंकणाऱ्यांसाठीच आहे ज्योती. चुकीचं बोलताय तुम्ही. आयुष्यात प्रत्येक जण काहीतरी मिळवायचं एवढ्याच हेतूने जर का पुढे जायला लागला तर मग जगच संपून जाईल ना. तसं नाहीये ज्योती. हॅलो. हा बोला ग्राहक साहेब. नाही हो का? काय? नाही म्हणजे हो. ओके, मी बघतो. या. काय झालं? अगं विकी, आपल्या फॅक्टरी बद्दल पेपर मध्ये काय? अरुण गडकरीची फॅक्टरी की विषाची खाण? डॅडी, तुम्ही लोकांविषयी जसा विचार करणार ना तसेच लोकही तुमच्याविषयी विचार करणार. मुक्ता, ए मुक्ते, चल अगं लवकर, कॉलेजला जायचंय ना. खरंच या पोरी तयार व्हायला इतका वेळ का घेतात कुणास ठाऊक बाई. मग भूक नाही म्हणून तसंच कॉलेजला निघून जायचं. येऊ दे, कान उपटणारे चांगले. उपट. हा? उपट ना. अगं तू कान उपटणार होतीस ना. कान उपटणारच आहे, पण सवडीनी संध्याकाळी. आधी व्यवस्थित खाऊन घे, मग कॉलेजला पळ. मग संध्याकाळी उपटते की नाही बघ कान. आत्या, मी विचार करत होते आज कॉलेजला जाऊ की नको. अगं का? नाही अगं, असं काही नाहीये. मला कॉलेजला जायचंच आहे, पण काय चाललंय तुझं मुक्ते? एकदा म्हणतेस कॉलेजला जायचं, एकदा म्हणतेस कॉलेजला जायचं नाही. हे बघ आत्या, तू सकाळपासून काम करून दमली आहेस ना. तुला ब्रेकफास्टची गरज आहे. तू खाऊन घे, मग बोलू ना आपण. आणि तू? मीही खाते. हे बघ, आपण दोघी खाऊ आणि मग मी. मुक्ते, काय चाललंय तुझं? चल अगं, कॉलेजला जायला उशीर होईल. जायचंय ना तुला. तेच तर मी तुला सांगतेय. आज मी जरा कॉलेजला उशिरा जाऊ. का ग? ऍक्च्युली पप्पा आज हॉस्पिटलमध्ये गेलेत ना, म्हणून मला चैन पडत नाहीये. ते आले ना
की मासाहेबांची खुशाली कळेल, मग जाईन मी कॉलेजला. हे बघ मुक्ते, मांची खुशाली तुला नंतर कळली तरी काही बिघडणार नाहीये, पण तू कॉलेजला गेली नाहीस ना तर मात्र तुझं नक्की बिघडेल. आधीचा पोर्शन पुरा व्हायचाय ग तुझा, तो पूर्ण करतानाच पुरेवाट होतीये तुझी. तुझं बरोबर आहे ग आत्या, पण मा ठीक आहेत हे एकदा कळलं ना की मग जाईन ना कॉलेजला. मुक्ता, मला तुझी भावना समजते, पण तू घरी राहिल्याने त्यांना काही मदत होणार आहे का? अगं तिकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आहेत, त्यांची घरची सगळी मंडळी आहेत. गोवर्धन सुद्धा तिकडेच गेलाय ना. हे बघ, तू आधी खाऊन घे आणि पळ बरं कॉलेजला. ठीक आहे. ए नको, चल आता मी निघतेच आता. अगं अगं खा, नाही उशीर होतोय मी. अगं ऐक माझं मुक्ता, मुक्ते अगं तसं जाऊ नये का रिकाम्या पोटी. आल्यावर खाईन आत्या. काय ही मुलगी ना, कर्म माझं. एवढा नाश्ता करायचा कोणासाठी? घरात नाही कोणी सुद्धा आणि नाश्त्याची परवड. कशात मासाहेब? काही सांगता येत नाही. पण असं अचानक काय झालं मासाहेबांना? त्यांचं ब्लड प्रेशर प्रमाणाच्या बाहेर गेलं होतं. शुद्धीवर आलेत ना? डॉक्टर हेही म्हणाले की या स्टेजला हार्ट अटॅक. नाही असं काय म्हणाले? खूप पुण्य आहे त्यांच्या पाठीशी. मासाहेब तिकडेच आहेत ना? खरं तर सागर, ही जागा, ही वेळ, काही गोष्टी बोलायला योग्य नाहीयेत ह्याची कल्पना आहे, पण तरी सुद्धा मी बोलतो. स्टाफमध्ये खूप असंतोष आहे. म्हणजे असं की तू इथे नसतास ती गोष्ट मी कोणाकडे बोललो नसतो, पण ही गोष्ट युनियन पर्यंत पोहोचणार नाही याची काळजी. काही मदत लागली मला, काळजी करू नको, मासे बऱ्या होतील.